नमस्कार मित्रांनो, शौर्यगाथा या मालेत आपण जाणून घेतोय अशा वीरांगनांचा इतिहास ज्या महापराक्रमी होत्या, परंतु त्यांचा पराक्रम इतिहासाच्या पानांवर अज्ञातच राहिला. आज अशा एका वीरांगनेविषयी आम्ही आपल्याला सांगणार आहोत, जिनं मोहम्मद गझनवी सारख्या क्रूर अशा शत्रूला पराभूत केलं. बघूयात कोण होती ही वीरांगना. ज्या भूमीवर शौर्यासमोर नतमस्तक होणारा इतिहास घडला, जिथे सौंदर्य आणि पराक्रम एकाच व्यक्तिमत्वात एकवटले, त्या कालनजरच्या किल्ल्यानं एका अद्वितीय कन्येचा जन्म पाहिला. 5 ऑक्टोबर 1524 कालंजरच्या भव्य किल्ल्यात राजपूत चंडेल सम्राट कीरतराय यांच्या घरात एका कन्येचा जन्म झाला. ती कन्या म्हणजे राणी दुर्गावती. त्या मोहम्मद गझनवी सारख्या आक्रमकांना रोखून ठामपणे उभ्या राहिल्या. खजुराहोच्या अद्वितीय शिल्पकलेतून आजही जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि कालंजरच्या अफाट अभेद्य किल्ल्यानं ज्यांच्या अदम्य धैर्याची आणि शौर्याची अप्रतिम साक्ष दिली, अशा चंडेल वंशाच्या वीर परंपरेतील तेजस्वी कन्या होत्या. त्या परंपरेच्या वारशात जन्मल्यामुळं तलवारीचा नाद आणि कलेचा स्पर्श त्यांच्या रक्तात मिसळलेला होता. दुर्गावतीची नजर भक्कम, व्यक्तिमत्व तेजस्वी आणि मनात स्वाभिमानाचा दाहक ज्वालामुखी होता. दुर्गावती मोठ्या होत होत्या तशी त्यांच्या कर्तृत्वाची झलकही दिसू लागली. तलवारबाजी, घोडेस्वारी, रणकौशल्य सगळ्यात त्या निपुण होत्या. जणू त्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब त्यांच्या व्यक्तिमत्वाला स्मरण देत होता. आपला जन्म शौर्यासाठी झाला आहे. 1542 मध्ये दुर्गावतीचा विवाह गोंड राजवंशातील वीर आणि बुद्धिमान राजा दलपत शाह यांच्याशी झाला. यामुळं 2 महान साम्राज्यांचा संगम, 2 संस्कृतींचा मिलाप आणि भविष्यातील युद्धांची दिशा बदलणारी एक ऐतिहासिक घटना घडली. या विवाहामुळे चंडेल आणि गौंड राजवंश अधिक शक्तिशाली झाले आणि याच सामर्थ्यामुळे शेरशाह सुरीच्या आक्रमणाच्या वेळी कीरतराय यांना दलपत शाहची मदत मिळाली आणि त्या लढाईत शेरशाह सुरीचा मृत्यू झाला. इतिहासाचा प्रवाहच वळवणारी ही घटना होती. या क्षणानंतर राणी दुर्गावतीच्या जीवनात येणार होतं एक नवं पर्व, नेतृत्वाचं, लढ्याचं, न्यायाचं आणि अतुलनीय शौर्याचं. कारण लग्नानंतर केवळ 4 वर्षांनी राजा दलपत शाह यांचं निधन झालं आणि त्यांच्या मागे त्यांचा मुलगा नारायण राहिला, जो फक्त 3 वर्षांचा होता. एका बाजूला शत्रूंची टकलेली नजर, साम्राज्यावर डोळा ठेवणारे सुलतान आणि दुसऱ्या बाजूला अवघा 3 वर्षांचा नारायण, गोंड राज्याचा वारस. सिंहासन रिकामच होतं, पण प्रश्न एकच होता, या विशाल साम्राज्याचं भवितव्य कोणाच्या हातात जाणार? दरबारात कुजबूज सुरू झाली. सरदार साशंक झाले. शत्रूंना संधी दिसू लागली आणि या सगळ्या गोंधळाच्या मध्यभागी उभी होती ती एक स्त्री, विधवा, माता, पण त्याहीपेक्षा योद्धा. तलवार उचलायची की पदरात पदर घालून नशिबाला शरण जायचं? पोरक्या राज्याचं संरक्षण करायचं की इतिहासाला दुसरी दिशा द्यायची? गोंडवनाचं भवितव्य संकटात असताना राणी दुर्गावती कोणता निर्णय घेणार? पुढे काय घडलं? राणी दुर्गावतींनी गोंडवनासाठी कोणतं धाडसी पाऊल उचललं? हे जाणून घेण्यासाठी या मालिकेचा पुढचा भाग नक्की पहा. आणि ही मालिका आपल्याला कशी वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.